राज्यात नाव असलेल्या काँग्रेसशी संबंधित आणखी एक राजकीय घराण्यातील व्यक्तीला भाजपने आपल्या कळपात ओढले आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस वाढवली आणि फुलवली. त्याच वसंतदादांच्या घराण्याने आता जयश्री मदन पाटील यांच्या माध्यमातून सांगलीमधील काँग्रेस पक्षाला खिंडार पाडले आहे. जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे. रविवारी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जयश्री पाटील यांची त्यांच्या विजय बंगल्यावर भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत जाहीर केले आहे. बुधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबईत हा पक्षप्रवेश होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. जयश्री मदन पाटील यांनी गेली विधानसभा निवडणूक अपक्ष लढवल्याने त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर जयश्री मदन पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते अडचणीत आले होते. आपल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे जयश्री पाटील यांनी सांगितले आहे. आपल्याला काँग्रेस पक्षात काढल्यामुळे आपला हा निर्णय होतो आणि त्यासाठी आपल्या इथे संधी हुशार लष्करी आहे. असं म्हणाला की दुःखाने मी आज चंद्रकांतदादा आदरणीय चंद्रकांतदादा असतील किंवा जे शेतकरी कामगार असतील आणि दादा या सर्वांनी अगदी सन्मानाने आपल्याला सर्वांना आमंत्रित त्यांच्या पक्षाचे हेतू दिलं. जिल्हाध्यक्ष सम्राट आमच्या घरात आहे, पण अध्यक्ष आहे तो दोनदा मला या संदर्भात दिसलाय की दादांनी तुम्हाला रोल दिलाय. आम्ही 10 तो माझ्या शेवटी सभेत केलं शेतकऱ्यांना यश आणि या सर्वांची माझी एकच असेल की आमच्या कार्यकर्त्यांना ते सन्मान मिळाला पाहिजे ही इच्छा मी व्यक्त केली आणि त्यांनी आमची आणखी मला अभिमान वाटतो. आपले आदरणीय मुख्यमंत्री आहेत तर त्याच्या विरोधात काय बोलले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या उपस्थितीतच माझी इच्छा आहे आणि आमच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. तर त्यांनी मला अगदी एका शब्दात सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि माझ्या उपस्थितीचा सुद्धा प्रवेश होईल. त्या मुख्यमंत्र्यांनी हा शब्द दिल्यामुळे मला अगदी चांगलं वाटलं आणि आपली जे काही कार्यकर्त्यांचे असतील सांगलीच्या हितासाठी जे प्रश्न असतील किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्या असतील त्या सर्वांसाठी मी सगळं काही बोललेले आहे आणि सगळ्यांना न्याय द्यायचं काम आणि कार्यकर्त्यांना सुद्धा सगळ्यांना न्याय द्यायचं काम हे भारतीय जनता पार्टीने चंद्रकांतदादांनी आपल्याला तो शब्द दिलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण परवा त्यांनी सांगितलं सगळ्यांना तर आपण सगळ्यांनी जाऊन ते प्रवेश करायचा आहे आणि सांगलीच्या विकास आहे, सांगलीची जी राहिलेली कामं आहे मदत स्वप्न असेल तर ते आपल्याला सर्वांना पूर्ण करायचंय आणि त्यासाठी आपण ही विकासाची वाट धरलेली आहे आणि जी वाट अशी इथून पुढच्या काळात सुद्धा आपण सगळे प्रामाणिकपणे या पक्षाची म्हणून आपण काम करायचं आहे. हा पक्ष कसा वाढेल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्राच्या बीजेपीच्या इतिहासामध्ये मोठमोठी विखे पाटलांसहित विजयसिंह मोहिते पाटलांसहित हर्षवर्धन पाटलांसहित मोठमोठी घराणी आली. पण ज्याचं शल्य आमच्या मनामध्ये सारखं होतं की वसुंधराच्या घराण्यातून आमच्याकडे आल्याचं वसुंधराच्या घराण्यातलं कोणीतरी येणं याचा प्रयत्न 2 काळासाठी एक प्रयत्न तर राजकारणामध्ये ताकद ते आल्यामुळे आमची ताकद वाढेल. दुसरा प्रयत्न होता ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे कल्चर आहे, भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे की जी सर्वसामान्य माणसाची दखल अशी सर्वसामान्यांची दखल स्वर्गीय मदन मोहन पासून पावसात वसंतदादांचा असे सगळेजण घेत होते घेतात. मला काल एक उदाहरण नेहमीचं फार भावलं आहे. ज्यावेळेला मी त्यांच्या बँकेच्या विषयात असं म्हटलं की
टप्प्याटप्प्याने आपण एकेकाला मोकळं करू. पहिलं तुम्हाला तिघांना करू, सगळं नाही करत. अदरवाईज आज दुपारी 3ही जण त्या आणि त्यांच्या दोन्ही मुली या बँकेच्या सर्वांना बघतोय. अजून त्याच्या म्हणावं दुपारी मी सुरू करून जा, त्या म्हणाल्या की नाही, जे करायचं ते सगळ्यात केलं. हे जे कल्चर आहे वसंतराव किती उदाहरण आहे. म्हणजे मी कमी वाचतो तर मला वेळ कमी, पण मी वसंतरावांसंबंधी इतकं वाचलाय की त्यांच्या घरातलं वसंतराव होणार नाही चांगला विषय मी करतो. तेव्हा एक तर माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, तेव्हा मुख्यमंत्री झाले त्याला भू म्हणून सांगितले माणसं पळतच सुट त्यातले एक जण अंगावरच्या कपड्यांची जागा झाला असं म्हणाले काही झाले घरी कपडे जमून यायचा थांब असं मग सगळ्यांच्या समोर झोपा काढला घरामध्ये. त्यामुळे जसं आपल्या सगळ्यात नागाला माझ्या ताकद वाढायची म्हणून तर आम्ही घराच्या मागे लागलो. हे कल्चर हे बीजेपीच्या आणि मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तर हिंदू मुसलमान ते त्यांचं आहे. पण संघाचा प्रयत्न संघाचे मुसलमान बरोबर संघाचा प्रयत्न हा या देशाचं कल्चर जे कल्चर जे आहे ते माणसामध्ये ठेवता ते कल्चर डेव्हलप करण्याचा संघाचा प्रयत्न चालू आहे. राजकीय भाग जो आहे तो काय तो होणार आहे का राजकीय पण ते कल्चर हे मुसलमानांच्या घरात आहे. म्हणून आम्ही त्या घराण्याचे मागे लागू स्वतः देवेंद्र त्यांच्याशी काल बोलले. त्यांनी जे वाक्य म्हटलं ते वाक्य आम्ही बसतो. त्यांनी हे वाक्य म्हटलं की वहिनी तुम्हीच नाही तर तुमच्या एका एक कार्यकर्त्यांची आम्ही काळजी करू. एक पण वैशिष्ट्य आहे की जवळजवळ सत्ता नाही याला 10 वर्ष झाली त्या घरात. जेव्हा केंद्र सरकार बीजेपीचं आलं राज्यात आलं महायुतीचं झालं त्यांचा एकही माणूस हल्ला नाही. चालला कोणी त्यांचा एकही माणूस विकला गेला नाही. आमच्या शेतकऱ्यांना घ्यायचं तर वहिनीचं ते द्यावं लागेल. त्यामुळे वहिनीची इच्छा अशी होती की देवेंद्रने आम्हाला लक्ष दिला पाहिजे. एक तर वहिनीने मला वहिनीचं आश्चर्य वाटलं म्हणजे म्हणजे 2 अटी आहेत. एक तर देवेंद्रच्या उपस्थितीत प्रवेश झाला म्हणून आम्ही करत आम्ही अध्यक्ष उपस्थित प्रशासन आणि पार्टीवर बोलू आणि मग देवेंद्रला भेटायला देवेंद्रने एका सेकंदात मागणी केली माझ्या उपस्थित आणि दुसरं त्यांनी माझा एकूणच कार्यकर्ता महानगरपालिकेची निवडणूक जिल्हा नियोजन जिथे जिथे सत्तेचं वाटप आहे त्याच्यामध्ये मला पुरेसा ठीक आहे आवाज मला पुरेसा वाटा माझ्या कार्यकर्ता देता आला पाहिजे. शेवटचं वैशिष्ट्य म्हणून माझं व्याख्यान होईल त्यावेळेला मी मुद्दाम 2 जिल्हा नियोजन मध्ये पदं मोकळे वाटेल की झालं सगळं झालं देशचं म्हटलं की आता तुम्ही यजमानकी नाही माझ्या अर्जाचं नाव आम्ही अगोदर की नियोजनच्या बैठकीत तुम्ही असतात काय नियोजनाचा उपयोग आहे. आम्ही हे मान्य केलं तुम्हाला आम्ही 2 तुम्ही या. पण त्याही बाबतीत त्याने असं म्हटलं की मला नको माझ्या कार्यकर्त्याला द्या. तो कार्यकर्ता त्यांच्या जवळ कोण मला माहिती नाही. दुसरं मला जेव्हा देखील कळेल सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि हा भारतीय जनता पार्टीच्या मी अध्यक्ष 2 राज्यात एकदा सांगतो की विधानसभा काही कारणाने स्थगित नाही आणि त्याच्या समाधाने मी बोलू गेलो. मी बाबाला सांगितलं झालं बाबा या गे पुढे डेलिगेशन चालू थांबले ह्याच पुण्य बहुतेक तू राहुल गांधी त्यामुळे माझ्या अंतरात प्रवेशाची मोठी यादी आहे. तर मनापासून असं म्हणेन की इतकं चालक नम्र सुसंस्कृत व्यक्तिमत्व आणि समाजकार्य राहिल्यापासून मोठी यादी आहे कल्चरसाठी. तर हे खूप सर्वसामान्य माणसांसाठी काम करणाऱ्या व्यक्तित्वाला त्याबद्दल आनंद. भारतीय जनता पार्टी 14 वर्ष माननीय देवेंद्र विरोधी पक्षांची भारतीय जनता पार्टीकडे येण्याची आग लागली रीग लागली. आम्ही सगळ्यांना त्याच्या रिस्पेक्टफुली आपण सन्मान घेतला. त्याचं एकालाही देशाचा झाला नाही तरी काय देवीने प्रत्येकाला काही ना काही सन्मान
पाटील असेल एक झाला नसता जो जुनी स्वतःच्या तत्कालीन पाणी झालं तापासाठी त्यांच्या पक्षाची दिशा भारतीय जनता पक्षाला सुद्धा सर्व राजकारणाने सर्व नसेल नेचर आहे ते नेचर प्रमाणे जाणं नेचर भारतीय जनता पार्टी अनुभव नाही मांडले शेवटच्या माणसाला म्हटले नाही राज्याच्या शेवटच्या माणसाला या तत्वज्ञानाला आम्ही काय म्हणतो वसंतदादांचं तत्वज्ञान हेच होतं ते माणसामध्ये वसंतदादा खूप धार्मिक सुद्धा केलेला आहे त्याची काळजी करा तर देणारी संबळाची फॅमिली प्रत्येक गोष्टीची वेळ यावी ती वेळ झाली वहिनीला आमच्याकडे शांतपणा नाही देवीजींचं नेतृत्व त्या काळपणाचं म्हणाल्या देवीजींचं उपस्थित जाऊ पडायचं कारण तुमच्या लोकांनी बरं वाटणार देवीजींचं प्रवेश बोलणारी प्रवेश आला सगळी वैशिष्ट्य माणूसकरी बोलार आता आपण एक म्हणून काय राहणार शेवटचे पक्ष प्रवेश राजकारणामध्ये राहणाऱ्या माणसाला फार दिवस सत्तेवर गेला असं असं माणसं असतात प्रश्न असतात विकासयोग्य असतात त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार ते शेवटच्या मतदारांना न्याय देणाऱ्या वसुंधराला सरकार सुद्धा 29,000 त्यावेळेला ज्यांचं संस्था घेत आहे ते बरा असेल शेवटच्या मतदारांना न्याय देणाऱ्या वसुंधरा घराण्याच्या वारसदारांना भाजप न्याय देईल का 100% न्याय देईल बहिणींचा सगळ्या वैशिष्ट्य लक्षात आले वसंतदादा आणि मदन भाऊ हे सगळ्यासाठी आज प्रस्ताव मांडला की तुला 3 जण सगळ्यांचे हित बघा तू सगळ्यांना असं शकतो तुझ्या तुम्हाला या सगळ्या कायदेशीर एका दिवशी काय करतो चौथ्याच विशाल पाटील जाहीरपणा चांगल्या माणसाला राजकारणामध्ये तुम्ही जर फ्लेक्झिबल म्हणजे काय प्रत्येक तुम्ही स्वतःला बदलून सवय नाही वेगवेगळ्या नसाल तर तुमची पार्टी स्टॅग्नेट होते म्हणजे काय तर पाणी जसं वाहताना मध्ये दगड आला पुढे गटर होत दगड बांधलं पण गटर कसं दगड आला तसं राजकारणामध्ये स्टॅग्नेशन यायचं नसेल फ्लेक्झिबल आहे तरुण आहेत खासदार आहेत हुशार आहेत अभ्यासू आहेत म्हणतो आज सकाळी इथे कार्यक्रम आम्ही येतो तुम्हाला काही चालला तुझ्या घेऊन चालू कसला मला टीचर असा त्यामुळे प्रत्यक्ष काही सांग कोणते गुण विशाल पाटलाचं एक सगळं मला गोष्टी आवडत नाही पुढे ते आता काही चालू ते त्यांनी वाढवली पाहिजे पण ते देव वाढवली पाहिजे याची जाणीव त्याला आणि जरूर राजकारणामध्ये आपण सर्व मुलं समजून लागतोय मला काय
कारण की आपल्याला संधी मिळाली तर ते नाही आले. पण आम्ही आतापासून आपण जसं आमचा ठरवलं काही